आज आपण बनवतोय सुकवलेली बोलार. त्यासाठी बोलारीला 1 तास गरम पाणी टाकून आपण भिजत ठेवू. तेल टाकून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की लसूण टाकूया आपण. आपला चांगला परतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकू. टोमॅटो. त्यातले टोमॅटो आता आमचे तिखट आले, सुरुवात झाली. गेल्या वर्षी खरं तर पाऊस जरा लवकर पडला, त्याच्यामुळे काही पिकांचं आम्हाला बियाणं करता आलं नाही. आम्ही आमच्यासाठी सगळ्या प्रकारचा भाजीपाला लावतो. टोमॅटो आपला चांगला मऊ झालेला आहे. अर्धा चमचा हळद टाकू. 1 चमचा मसाला. मसाला व्यवस्थित शिजला की ही बोलार टाकू. ही बोलार टाकू. ही बोलार मी 1 तास आधी गरम पाण्यात भिजवून ठेवलेली. गरम पाण्यात ठेवल्यामुळे बोलार शिजायला जास्त वेळ लागणार नाही. आता आपण याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी घालू. चवीपुरतं मीठ. थोडीशी चिंच. मस्तपैकी शिजवून घ्यायची. बघू बोलार झाले का. बोलार आता आपली तयार आहे. मस्त कोथिंबीर टाकू. खारा आपला तयार आहे. एकदम छान झाले. आपल्या तांदळाच्या भाकरीवर एकदम भारी लागतो. आपली आग्र्यांची ही जुनी डिश नक्की ट्राय करा. एकदम छान टेस्ट आहे.